मित्रांनो, पल्स कंपनी जी आहे म्हणजे आपण त्याला PSL म्हणतो, म्हणजे त्यामध्ये भरपूर बांधवांनी या ठिकाणी पैसे गुंतवलेले होते. ही कंपनी 2014 मध्ये या ठिकाणी बंद झाली. तुमचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागेल. हे ऍप्लिकेशन जे आहे ते 2019 रोजी या ठिकाणी सुरू झालं. भरपूर बांधवांनी या ठिकाणी क्लेम हे ऑनलाईन पद्धतीने केले. यामध्ये ज्या बांधवांनी हे क्लेम केलेले आहेत, ज्यांना माहिती होतं त्यांनी क्लेम केले. क्लेम केल्यानंतर आता सध्या जे आहे काही लोकांना पैसे त्या ठिकाणी मिळालेले आहेत. तो फॉर्म भरत असताना त्यांना जर बँकेची काही त्रुटी आलेली असेल, बँक व्हेरिफिकेशन असेल, अन्य कोणती पडताळणी त्या ठिकाणी करायची राहिली असेल, तर त्यांना आता त्यामध्ये काही बदल करता येणार आहे. म्हणजे ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी ही प्रोसेस जी आहे ती असणार आहे. ज्यांनी अजूनही अर्ज केलेले नव्हते त्यांच्यासाठी नवीन अपडेट येईल. ती अपडेट मी तुम्हाला सांगेलच, परंतु ही जी आहे अपडेट ती तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. 6 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला त्यामध्ये बदल करता येणार होता. तर आता याची पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे. 6 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही याच्यामध्ये क्लेम मध्ये तुमचं काय अपडेटिंग बँकेचं काय काम त्यामध्ये राहिलेलं असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी अपडेट करू शकता, सुधारणा त्यामध्ये करू शकता. जर तुम्हाला हे घरबसल्या पाहायचं असेल की आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळलेली आहे का, तर ती ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची पडताळणी त्या ठिकाणी करू शकता. काही त्रुटी याच्यामध्ये आढळलेल्या आहे का, जर काहींना पैसे भेटलेले असतील तर ते सुद्धा संपूर्ण डिटेल तुम्हाला तिथे दाखवली जाते. जर काहींना तिथं लँड अलॉटमेंट जर असेल तर त्यांना अजूनही काही त्यामध्ये पर्याय आलेला नाही, पण तो पर्याय सुद्धा आला तर मी तुम्हाला सांगेलच. परंतु ही माहिती आहे, ही माहिती जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना स्टेटस त्यांचं त्या ठिकाणी पाहता येईल. ज्यावेळी नवीन अर्ज सुरू होतील, म्हणजे 2019च्या वेळेस कोणीही अर्ज केलेले नसतील तर त्यांच्यासाठी ज्यावेळेस नवीन अर्ज सुरू होतील त्यावेळेस मी तुम्हाला माहिती सांगेन. तर अशाच प्रकारच्या PSL संदर्भात ज्या काही तुम्हाला अपडेट हवे असतील ते अपडेट तुम्हाला आमच्या पेजवर मिळून जातील. त्याच्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना याची माहिती कळेल.